ये जरा जमीन धुतलेली आहे इथे. इमारतीची जमीन आताच स्वच्छ आहे ना एकदम. एकदम. काठ्या नाही घेतल्यास तुझ्या? नाही. मग काय नाही, इथे फुटपाथ सरळ आहेत ना, सपाट आहेत ना, काय त्रास नाही. दुकानं बंद आहेत अजून. मात्र बघ काय वस्तू आहेत काय बघ. कोळंबी आहे जवळजवळ $15 किलो. तुला काय घ्यायचं असं तर नंतर घेऊया. काय? अख्खे कोलंबी. हा, हे अख्ख्या कोळंब्या काय डोक्यांसहित. आणखीन 2 तासाने उघडेल दुकान. आपण येऊन घेऊया चांगलं किलोभरचं पाकिट घेऊया. मस्त करू शनिवार. किलोचंच पाकिट आहे ते. हा तेच किलो, मग 2 घेऊया. बेकन पण आहे इथे छान. चल आपल्याला नाश्त्याला जायचंय. काय? तुझा ब्रेड. हा नवीन पाव मला सापडलाय ना, खरोखर फार छान आहे. रशियन पाव आहे हा. जड असतो मात्र तो कुरकुरीत होतो मस्त, टोस्टरमध्ये घालून ना छान. आणि मग मी हे पण घ्यायचंय मला. हे कालवं आहेत ना, काय म्हणतात शिंपल्याच्या आत असतात त्याला, काय म्हणतात? कालव म्हणतात ना. कालवं. हा हे घेतलं पाहिजे. अगदी तयार मिळतं खायला. डबा उघडायचा आणि खायचं. आंब्याचं आलंय त्यांच्याकडे नवीन, नंतर आणि मी तुझ्यासाठी. घावणे. ह्याला घावणे म्हणतात. ब्लिंचेस. इंग्रजीमध्ये ब्लिंचेस म्हणजे मराठीमधले घावणे. एकच प्रकार काय? घावणे असं नाही, ते तांदळाच्या पिठाचे नसतात. मग हे मैद्याचे असतात. अच्छा, मग बनवण्याचा प्रकार तोच. हे त्यात काहीतरी घातलेलं आहे, ग्विना म्हणा, चीज असं. आणि हे सांधण काय? हे सांधण हे माहित आहे काय? हे चॉकलेटचा गोळा आहे. कॉड लिव्हर. हा हे कॉड लिव्हर आहे. हा, मला आणतोस ना ते डब्यातलं. हे वेगळं दिसते पण मला ते चॉकलेट वाटलं. अंजीर. जॅम संपलेत ना, मी जॅम घ्यायला पाहिजे. नाही, जॅम आहेत घरी. बंद दुकानासमोर काय जात आहे आपल्याला बोलायला. हे घ्यायचंय, ते घ्यायचंय, ते घ्यायचंय, सगळं घ्यायचंय व्हिडिओ मध्ये यायला. चल मग मी सिग्नल लागलाय क्रॉस. अरे मला नाही होत आहे. मग मी आहे ना, कशाला घाबरते. इथे कॉफी हाऊस अजून उघडलेलं नाहीये. खायला होत्या चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत इथे. केक. पुढे चल, चांगली बसायला जागा आहे, तिकडे बसूया. इथे कुठे घेऊन बाहेर खाणार? चल. काय चपला ना इथनं घेतल्या होतास ना? हो. तुझ्या आकाराच्या आहेत का आता? मायासारखी आहेत इथे बायकांच्या पण. मग आता किंमत महाग आहे. जवळजवळ $50 किंमत आहे त्याची. ही पण आहे 160 शेकेल, म्हणजे जवळजवळ $45. ही आणखीन महाग आहे $55. तुझ्या ह्या चांगल्या निघाल्या ना, छान निघाल्या. तू खरं माझ्यासारख्या या किनच्या घेतल्या पाहिजे. त्या महाग आहेत मात्र काय किती वर्ष टिकतात. झालं ते समोर दिसतंय ना कोपऱ्यावर, ते कॅफे आहे तिथे. लहानसं आहे मात्र जवळ आहे ना घराच्या. ते बघ आताच उघडलेलं दिसत आहे. भाजीवाला पण उघडलाय. मग मी कामाला जाणारी माणसं बस स्टॉपला थांबलीत. ये इथे कोपऱ्यातल्या टेबलावर बसू. बघतेस का काय आहे? मला ना हा केक खायचा होता. तर आपल्याकडे मुंबईला मिळायचं ना. अगं थांब आधी हे खा. आपण टर्कीला जायचो ना, त्याची आठवण आली मला. तेव्हा असं गोड गोड खायचो आपण. एक घास चिवचा. चमचा आण. काय म्हणतेस? चमचा आण. काय आधी तो पडला काय? महाग आहे ना, काय करायचं आणखी. मी जास्त नाही खाणार आहे. मी एवढंसं खातो, चव घेतो. खूप गोड झालं मला. गोडाची सवय नाही राहिली ना एवढी. आपल्या भारतामध्ये मिळतात ना गुलाबजाम वगैरे, जिलेबी, तसं गोड आहे, जास्तच आहे. ते मध्ये आहे ना, हे चीज आहे, ते चांगलं लागतं. तुझं सगळं पडतंय मम्मी. तू आरामात बसून खा. आता ना असंच करायचं. आता तुझी तब्येत सुधारायला लागली. आता सकाळी उठायचं, कुठे तर नाश्ता वगैरे करत बसायचं. अंडी फोडायची, मग ते खाली पडतं. तवा काढा, तेल घाला, मस्तपैकी असं बाहेर निघायचं, घराच्या बाहेर बसून खायचं. आहे ते सगळं इथे टाकायचं कचऱ्यामध्ये, आणि मग परत घरी जाऊन एकदम लांबलेट होऊन जायचं. आपण परदेशात जायचं तेव्हा काय करायचं, हेच करायचं. सकाळी हॉटेलमध्ये खाली नाश्ता खायचा, परत खोलीवर जाऊन झोपायचं दुपारपर्यंत. चीज आहे. हां चीज आहे आतमध्ये. हे कचऱ्याची गाडी आली. हे एकटीच खाते. मला वाटतं माझ्यासाठी काही ठेवणार नाही आहे. काय दिसलं तुम्हाला? एकटीच खाते, मला विसरली. कचऱ्याची गाडी आली. मग मी आपल्याला कदाचित उठावं लागेल. फुटपाथ साफ करतात ना सकाळी, पाण्याने धुवून काढतात अखंड फुटपाथ सकाळी सकाळी. प्रत्येक गाडीवरनं कसा तो नेतो परत साफ करायला. मग मी उठायला लागेल आपल्याला. आता कसा फुटपाथ एकदम लखलख. विसरली नाहीस हा? मला वाटलं मी कॅमेऱ्यामध्ये बोललो की सगळं संपवणार एकत्र, अख्खं संपवणार. पुरे मला
शेवटचा तुकडा आहे, खा तू. मात्र शेवटच्या घासालाच आठवलं आम्ही, अख्खा खाल्लंस तू. एवढं गोड खायचं, एवढं किती मोठं होतं ते, 4 जणांना पुरेल एवढं होतं. मग ठरलं ह्याच्यापासनं उद्यापासनं असंच करायचं. सकाळी उठायचं पाहिजे तेव्हा, शक्यतो. माझ्या गोळ्या घेणं होत नाहीये. हो. आता खाण्याच्या आधीची गोळी घेतली नाही मी. हो, मग गजर लाव सकाळी घड्याळाला आणि उठून घेत जा. त्यासाठी काय मी का आठवण दिली पाहिजे तुला? आणि उठायचं, असं यायचं, उठायचं, इथे खाली कुठेतरी जवळ यायचं, मस्तपैकी खायचं काहीतरी लहान सहान, कॉफी वगैरे इथेच घ्यायची, कळलं? चूळ न भरता यायचं आणि मग परत जाऊन झोपायचं. मग नंतर दुपारी काय ते तोंडबिंड धुवायचं ते मला बघायचं. आधी गोळी घ्यावी लागते. हो, मग घे ना. 2 ग्लास पाणी प्यावं पी ना. लागतं. तू बोलतो चूळ पण नाही बघायची. मग नको भरू. आपने एक पागल बेटे को जन्म दिया है. सच्ची. सच्ची.